संभाव्य हद्दवाढीला त्यांनी विरोध केलेला आहे. काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे? कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात मागच्याच आठवड्यामध्ये एक बैठक झाली होती आणि सातत्याने त्या प्रश्नासाठी आग्रही असणारे कोल्हापूर महानगरपालिकेतील सर्वपक्षीय कृती समिती, सर्व नागरिक या लोकांचा सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे. त्याबाबत सर्वच प्रमुख नेत्यांशी आणि त्या भागातल्या किंवा त्या ज्या हद्दवाढ व्हायच्या त्या सगळ्या त्या विभागातल्या प्रमुख सरपंच महोदय आणि सन्मान्य लोकप्रतिनिधींच्या बरोबरची बैठक घेणं अपेक्षित आहे. आज डीपीडीसीची मीटिंग आहे, परंतु डीपीडीसीच्या मीटिंगच्या पूर्वी त्या हद्दवाढ करण्याबद्दलच्या विरोधाला जे सर्व गावांनी विरोध केला त्या सगळ्या लोकांनी आज आम्हाला निवेदन दिलं. या सर्व निवेदनाचा सुद्धा विचार करावा लागला आहे. हद्दवाढ व्हायला पाहिजे, परंतु ती सगळ्यांच्या विचारानं व्हायला पाहिजे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना, स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन आपण याबाबत योग्य तो मार्ग काढणं उचित होईल. त्या पद्धतीचाच निर्णय आम्ही घेऊ. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, त्यामुळे खरं तर सामनातला लेख आणि त्याच्यावरचं भाष्य हे फार मोठं आपण बोलणं उचित होणार नाही. सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतं. महायुतीच्या सरकारमध्ये हे सरकार येण्यामध्ये सुद्धा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा खूप मोठा वाटा आहे. साहजिकच अत्यंत चांगल्या पद्धतीनं चाललेल्या कामाला मिठाचा खडा टाकायचं पण काम करत असेल त्याकडे आपण दुर्लक्ष करूने आपलं काम करू. कालचं बजेट हे बिहारचं बजेट होतं आणि गोळी मारल्यानंतर ज्या जखमा होतात त्याच्यावर मीठ चोळणारं बजेट होतं असं राहुल गांधी म्हणतात. खरंच कालच्या बजेट संदर्भात तुम्ही काय? खरं तर कालच्या बजेटमध्ये आपण बघितलं असेल तर सर्व क्षेत्रांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुखावणारं असं बजेट होतं. निवडणुकीच्या पूर्वी असं बजेट होतं का तर त्यावेळेला मतदारांना आकर्षित करायचं असतं, परंतु कोणतीही निवडणूक नसताना सुद्धा ज्या पद्धतीनं आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी आणि आमच्या अर्थमंत्र्यांनी ज्या पद्धतीचं बजेट सादर केलं त्यामुळे देशातले संपूर्ण नागरिक सुखावलेले आहेत. आता ह्या सुखावलेल्या नागरिकांच्या पासून दुखावलेले असतील त्यांची मतही तशीच व्यक्त होत असतील. साधारण 5 पर्यंत केलेली आहे. 100 जणांच्या जवळपास उपचार. काय नेमकी स्थिती आहे? जीबी सिंड्रोमच्या बद्दल यापूर्वी आपण सातत्यानं जे बोलत आहोत, आपण ही पेशंटची संख्या मर्यादित करण्यामध्ये यशस्वी आहोत. अत्यंत चांगल्या पद्धतीनं उपचार करण्यासाठी आणि जो काय अवेअरनेस करण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा काम करते त्याला चांगलं यश येत आहे. मृतांची संख्या 5 आहे, परंतु हा आजार वाढत नाही, संसर्गजन्य नाही आणि त्यामुळे काळजी न करता फक्त आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सातत्याने जे आम्ही आवाहन करतोय तेच आवाहन आपल्या मार्फत आम्ही सगळेजण पुन्हा एकदा करतो. साहेब, एसएसपीचे रुग्ण सुद्धा वाढताना पाहायला मिळते. आठवडा माझी विनंती आपणा सर्वांना अशी आहे की आमच्या इतकी जबाबदारी सर्वच वृत्तवाहिन्यांची, सर्व प्रिंट मीडियाची, सोशल मीडियावर काम करणाऱ्या सर्व सजग अशा नागरिकांची आहे की हा सुद्धा एक रेअर आजार आहे. यापूर्वीपासून तो अस्तित्वात आहे. आताच तो आजार आला अशातला भाग नाही. दुर्दैवानं कोरोना नंतर मात्र प्रत्येक आजार आला की प्रत्येक माणसाच्या मनात भीती तयार होते, त्यातलाच तो भाग आहे. हा आजार पूर्वीपासूनच आहे, लाखात एखाद्याला होतोय. दुर्दैवानं तो कोल्हापुरातला सुद्धा एक तसा पेशंट आढळला. आपण काळजी घेऊया आपल्या आरोग्याची. निश्चितपणे या सर्वांपासून अतिशय सुरक्षित राहण्यासाठी आपण काळजी. शिंदे गटातल्या 20 ते 25 होतात असा एक आरोप आज संजय राऊतांनी केला. मी मगाशीच सांगितलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय आम्हा सर्वांचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि अजितदादा पवार साहेब असतील, या तिघांच्या नेतृत्वाखालचं सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेलं असल्यामुळं मिठाचा खडा टाकण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तिकडं फारसं गांभीर्यानं लक्ष देण्यापेक्षा या महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेची सेवा करण्यासाठी दररोज प्रत्येक क्षण अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येक आमदार, खासदार, सर्व मंत्री महोदय अतिशय चांगल्या पद्धतीने व्यस्त. सहपालकमंत्री हे अंकुश ठेवण्यासाठी आज अभिमान करायचा आहे. त्या सगळ्या प्रशासनाला अशा पद्धतीनं जर का आणखीन एक सहपालकमंत्री झाले तर हरकत नाही. काम चांगलं करायचं आहे, अधिकाधिक लोकाभिमुख करायचं आहे. त्यामुळे निश्चितपणे या सगळ्या गोष्टींचा आम्हाला फायदा होईल. चला, थँक्यू.